प्रकरण आहे. तेव्हा तीन वृत्तीच्या द्वारा आनंदाची प्रकृती होत असते. तीन वृत्ती म्हणजे कोणत्या? शांत, घोर आणि मूढ. शांत व्रत कोणाला म्हणतात? वैरागम, शांत, उदारी. तेव्हा तिथे आहे शांता घोर तथा मूढा मनसो वृत्ती स्थिता वैराग्यम शांती औदार्य. तीन वृत्ती आहेत त्याच्यामध्ये. वैराग्य, शांती, औदार्य वगैरे याच्यामध्ये असते. त्याला कोणती? शांत सत्वगुणी वृत्ती. गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये तीन गुणाचा वर्ग. सत्वगुण रजोगुण तत्सत्त्वम सर्वदे प्रमाद आळस्यावी पंचदशी अलीकडून पंचदशी विद्यारण्याने गीता वाचली मग त्याच्याशिवाय हे आणलं कुठून? समोह भयमित्याद्या खटिता मूढ वृत्तया वृत्तीषु तासु सर्वासु रमण चित्प्रकाशता प्रतिबिंब शांतासु सुखंज प्रतिबिंबती. वृत्ती शब्दासु सर्व वृत्तीमध्ये ब्रह्माचे स्वरूप असलेलं चित्त, त्याचा मात्र काय होतो? प्रत्येक प्रतिबिंबती शांताचं सुखम प्रतिबिंब. शांत वृत्तीमध्ये आनंदाची अभिव्यक्ती होते. ब्रह्माधीन स्वरूपाने आहे, सद्वृत्ती स्वरूपाने आनंद स्वरूप. सर्व वृत्तीमध्ये काय होत असे? तिची प्रतीती येते, पण शांत वृत्तीमध्येच मात्र सुखाची प्रतीती येते. शांतांचे प्रतिबिंबते. मला कोड सांगतो, त्याच्याकरता आणखी दिलेला दृष्टांत देऊन सांगतात. मुक्तार्थ श्रुती व्याप्त्यार्थमार्थ सापडती रूपम रूपम बभूव असो प्रतिरूपम इति श्रुती उपमा सूर्य इत्यादी सूत्रयामास. तेव्हा श्रुती आणि ब्रह्मसूत्र म्हणून आहे. व्यासनारायणाने ब्रह्मसूत्र नावाचा ग्रंथ लिहिला आहे. 555 सूत्र आहे त्याच्यामध्ये, 4 अध्याय आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यात प्रकरण ब्रह्मबरावधातो ब्रह्म जिज्ञासा. आम्ही ब्रह्माचं वर्णन करून सांगतो. गीतेमध्ये आपलं 100 आहे फक्त. किंचित ब्रह्म एवढ्यावरच भगवंतानी आपल्या अर्जुनाला शांत करून टाकलं. म्हणजे या ब्रह्माचं वर्णन करण्याकरता व्यासनारायणाने ब्रह्मसूत्र नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्याच्यातलं पहिलं सूत्र आहे यथार्थ ब्रह्म. मला ब्रह्माचं वर्णन करणार तुम्ही, पण लक्षण काय? किंचित लक्षणम जन्माद्यश्री येत आहे. ज्याच्यापासून हे सर्व उत्पन्न होते, ज्याच्यावरती ज्याची स्थिती राहते आणि लय होते, असं जे तत्व आहे त्या तत्वाला काय म्हणायचं? चिंतत ब्रह्म अक्षरम ब्रह्म परम नक्षरते अक्षर अक्षुणोते आपणोते ते अक्षर. असे अक्षर शब्दाचे नक्षरते म्हणजे याचा कधी नाश होत नाही. मग म्हणितले सर्वेश्वरी अकारी ऐकूपरी कोंदले सपना किरे कवणे सुपूर्पणे याचे पावे तरी शून्यची नव्हे स्वहा वरी गगनाची पालवे. कोणत्या कोणाच्या जग ऐशी आई बिरुळी ज्ञानाची उकळी हलविली आहे नगळी ते गोड वर्णन केलेलं आहे. तात्पर्य फक्त शांत वृत्तीमध्ये ब्रह्माची अभिव्यक्ती होते, सुखाची अभिव्यक्ती होते. मला कुठं सांगितलं? श्रुती वाक्यार्थ मार्ग सापडली रूपम रूपम बभूव असो प्रतिरूपम इति श्रुती उपमा सूर्य इत्यादी सूत्रयामास. याचा अर्थ काय अर्थ आहे? 6व्या श्लोकाचा
हा परमात्मा प्रत्येक देहात त्या त्या देहाप्रमाणे झाला अशी श्रुती आहे. त्या अर्थीच व्यास सूत्राचा एक देश पडतात. त्याप्रमाणे एवढ्याकरिता सूर्याच्या प्रतिबिंबाची उपमा दिली आहे. म्हणजे एक सूत्र ब्रह्मसूत्रातलं एक सूत्र सांगितलं आहे आणि एक श्रुती सांगितलेली आहे. जिथं कोणी करता नाही त्याला श्रुती म्हणायचं, जिथं करता आहे त्याला स्मृती असं म्हणायचं. तेव्हा भिन्न भिन्न उपाधीमध्ये प्रतिरूपांची त्या त्या रूपाला ते धारण करते त्याला श्रुती असं म्हणायचं. उपमा सूर्य केत्यादी, त्या उपमा कशाची उपमा दिली? सूत्र आहे माझं. सूर्य केत्यादी याचा अर्थ काय त्याच्यात श्लोकामध्ये सूर्य केत्यादी सूत्र आहे ते. त्याप्रमाणे एवढ्याकरिता सूर्याच्या प्रतिबिंबाची उपमा दिली आहे. सूर्याच्या प्रतिबिंबाची प्रतिबिंबाची उपमा आहे. ते सूर्य केत्यादी, सूर्याला राग येईल त्याला काय? सूर्याचे काय दिलेले आहे? उपमा दिलेली आहे सूत्रामध्ये. दोन्ही याचा जबाब आहे. जसं आपण ज्ञानेश्वरी तुकोबाराचं प्रमाण म्हणून देत असतो, त्याच्यामध्ये काही काही लोक ज्ञानेश्वर महाराजांना मानतात, तुकोबारायला काय करत नाही. बरं, काही वर्गाचं आहे तुकोबारायला मानतात, ज्ञानेश्वर महाराजाला काय. सर्वाला मान दिलं नाही. सगळ्याला सगळी प्रमाण द्यावे लागतात. सर्व सुखाची आगर म्हणे नरहरी, सर्व सुखाची आगर जनी म्हणे, सर्व सुखाची आगर ते विटे उभे कर, सर्व सुखाची आगर बाप रखमा, जितके देते द्यावे लागतात. ते उदाहरण देऊन आहे म्हणून तो दृष्टांत इथे देतात. रूपम रूपम परी बघू असं प्रतिरूपमिती श्रुती. उपमा सूर्य केत्यादी, सूर्यवा सुकृत. मग सूर्याच्या प्रतिबिंबाचं सूत्र या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे. एकही वैभूतात्मा भूते व्यवस्थितः एकदा बहुधा चंद्रवत दृश्यते जगचंद्रवत. एकही भूतात्मा आहे ना. वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. कोणता सिद्धांत आहे? एकमेव अद्वितीयम ब्रह्म, एक ब्रह्म नाही. इतर दर्शनकारांमध्ये आत्मा एक आहे का अनेक आहे? नाही, एकामध्ये एक आत्मा आहे का? जेवढे जीव तेवढे काय आहे? बरं, परिच्छिन्न मानले का व्यापक मानले? एवढा घोटाळा करून तेवढा अनेक मानायचे, पुन्हा परिच्छिन्न मान व्यापक मानायचे. त्याचा संबंध लागू शकत नाही. वेदांत सर्व गटी राम देहा एकच आत्मा आहे. शरीर अनेक पण आत्मा किती? घडे अनेक पण त्या घड्यामध्ये असलेला आकार किती आहे? एकच आहे. एकमेव अद्वितीयम सर्वानंद. त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. म्हणून एवही या भूतात्मा भूते भूताच्या उपाधीमुळे तो नाना झालेला आहे. खरोखरच नाना आहेत का? आरोपित आहे. नाही का? जेव्हा काही काही ठिकाणी असतात ना आरसे, त्या आरशामध्ये हे सगळे मुखच मुख दिसतात. बरं का? मुख एक आहे का अनेक आहे? एकच आहे. मला एक दृष्टांत देऊन सिद्धांत सांगतात. जलचंद्रवत एकदा बोधेव दृश्यते. जलचंद्रवत आकाशामध्ये प्रतिजेला येणारा चंद्रभाग अनेक आहे का एक आहे? आणि तो एक असताना सुद्धा डबके जर पुष्कळ झालं, प्रत्येक डबक्याला त्याचं काय पडते? मात्र प्रत्येक डबक्यातला चंद्र एक वेगळा आणि त्याच्यातला एक वेगळा अशी निवड करता येते का? एकच चंद्र आहे. मग अनेकत्व कोणा मिळालं? डबक्या मिळाला. शरीराच्या उपाधीमुळे जीवाची भेद आहे. शरीर किती आहे? अनेक आहे.
आत्मा किती आहे? एकच आहे. परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? व्यापक आहे. किती व्यापक आहे? नाही सांगायचं. बघा त्याची व्याप्ती आकाश कुठं एका अंशावर आहे बघा. एका अंशी अस्तित्व आहे. अथवा आत्मा किती आहे? एक आहे. त्याचा अंत लागत नाही. त्याला म्हणा अनादि अनंत शब्द वापरत होता. समुद्रात पाणी किती आहे? आमा. ते काय प्याल्याने होत आहे? त्याचा अंत लागू शकत नाही. त्याला काय त्याचा परमात्मा स्वरूप जगायला लागत नाही. अंताला आवश्यक नाही. त्याला अनादि अनंत असं म्हणतात. म्हणजे अनादि अनंत ब्रह्म म्हणायला. अनादि शांत आहे त्याला काय म्हणायला? माया. माया म्हणायला. आणि ज्याला आधी आणि अंत आहे त्याला काय म्हणायला? संसार. त्याला आधी आहे आणि त्याला काय आहे? ज्याला चंद्रवत असा दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितला. आकाशामध्ये असलेला चंद्रमा एक आहे. उपाधीच्यामुळे त्याच्या ठिकाणी अनेकत्वाचा आरोप केला जातो. एकदा बहुधा सर्व एकच असूनही बहुत फरक पडतो. वस्तुस्थिती वेगळी आणि आरोप वेगळा. जले प्रविष्ट चंद्रमा स्पष्ट कलुषा जले विस्पष्टो निर्मले तद्वेदा ब्रह्मणे वृत्तिषु. जले प्रविष्ट चंद्रमा अस्पष्ट कलुषा जले. जळामध्ये म्हणजे पाण्यामध्ये प्रवेश नाही का ज्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. कोणाचं? चंद्राचं. कशामध्ये प्रतिबिंब पडलं? पाण्यामध्ये. पण ते पाणी कसं आहे? अस्पष्ट कलुषा जल. कलुषा म्हणजे गढूळ पाणी आहे. त्याच्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं का अस्पष्ट दिसतंय? त्याच वरच्या याच्यामध्ये भाषांतर आहे त्याचं. प्रविष्ट हा चंद्रमा, प्रविष्ट झालेला चंद्रमा. कलुषा जले म्हणजे गढूळ पाण्यामध्ये अस्पष्ट प्रतिबिंब दिसतं. विस्पष्ट निर्मळे तद्वेदा ब्रह्मणे वृत्तिषु. मग स्पष्ट कुठे दिसते? निर्मळे जले. पाणी कसं असावं लागतं? ज्याला एखाद्याला गंध लिहिण्याची सवय असते, आरसा नसतो, गंध जर लिहायचा आहे मग पाणी असतं. स्पष्ट पाणी असेल त्या पाण्यात सुद्धा प्रकाश येते. मग गंध लावतो वारकरी वार. आता चंद्रभागेचं आणि इंद्राणीचं पाणी आता काय नाही चांगलं की नाही. आतापर्यंतचं पाणी होतं ते कसं? अरे शुद्धी केली का? म्हणलं त्या पाण्यात शुद्धी करायची का? मस्त नमस्कार करून लोक काय व्हायचे? विस्पष्ट निर्मल जल. निर्मळ पाण्यामध्ये स्पष्ट दिसतं. तद्वेदा ब्रह्मणे वृत्तिषु. त्याचप्रमाणे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आणि सगळं लावायचं बघा. ब्रह्मणे वृत्तिषु म्हणजे बरं का शुद्ध अंतःकरणामध्ये अधिकाराचा प्रश्न नाही. ब्रह्माचे तिन्ही अंश व्यक्त होतात. सद्रूप, चिद्रूप आणि मलिन असेल तर फक्त आहे या रूपाने काय होतं? तिन्ही प्रकार कुठे दिसतात? स्पष्ट जले, शुद्ध नाही, निर्मळ जीवन. काय करील सावन तैसी चित्त शुद्ध नाही. तशी चित्तशुद्धी नाही त्याचं. बोधखंड नाही. मग ते पण जायचं. ब्रह्मवृत्तीषु. त्या वृत्तीमध्ये कोणत्या निर्मल वृत्तीमध्ये वृत्तीचे प्रकार आहे ना. म्हणून द्वेदम प्रोक्तम अशुद्धम शुद्धमे अशुद्धम काम संपर्क शुद्धम कामविवर्जित. स्पष्ट आहे ज्यामध्ये आपल्याला प्रतिमा दिसते
तुका म्हणे चित्त करा रे मला येऊन गोपाळ. नरेंद्र मोदीला बोलवायचं असं काय उकिरड्यावर बसवलं. सगळ्यात रस्ते स्वच्छ करायला लागतात. त्याचा आधार कसा शुद्ध याच्यामध्ये आधी याची अभिव्यक्ती होते. एक दृष्टांत देऊन सांगितलं आहे. घोर मोडाचं मालिन्यात सुखांश तिरोहित आणि सन्निर्मल सत्सच्चिदांश प्रतिबिंबना. घोर मोडाचं मालिन्यात याच्या दोन वृत्ती आहे. ह्या दोन वृत्ती कोणत्या? घोर मोड आणि घोर आणि मोड. शांत वृत्ती, निर्मल वृत्ती शांत आहे आणि घोर आणि मूढ वृत्ती कशी आहे? मलिन आहे. घोर मोडाचं मालिन्यात सुखांश तिरोहित, त्याच्यामध्ये सुखाचा अंश काय होत नाही, प्रतीतीला येत नाही. काय येत नाही? मलिन आहे. भिंतीमध्ये कुठं आपलं दोष दिसत असते का दिसत नाही? मलिन आहे. ईशन निर्मलत्व मुळाचं मालिन्यात सुखांश तिरोहित, सुखाचा अंश मात्र तिरोहित होतो आणि ईशन निर्मलत्व. पण थोडा आणखी त्याच्यामध्ये शुद्धता असल्यामुळे चिदांश प्रतिबिंबन. चित्ची काय होते? अभिव्यक्ती होते. सुखाची अभिव्यक्ती होत. मग कोणाची अभिव्यक्ती? चित्ती थोडी ईशन निर्मित चिदांश ब्रह्माचा जो चैतरूपी अंश आहे तो कारण ब्रह्म सद्रूप आहे ना. सत कोणाला म्हणत असतात? त्याचा कधी बाद होत नाही. तिन्ही काळात त्याचा बाद होत नाही. त्याला काय म्हणायचं? सत म्हणायचं. चित कशाला म्हणायचं? सर्वांचं प्रकाशन करतो. एक 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 आनंदाचे अंश आहे. ईशन निर्मल असतात चिदांश प्रतिबिंबना. थोडा अंश हे असल्यामुळे त्याच्या ठिकाणी आणखी चित्ती प्रतिबिंबित प्रतिबिंब होतात. आनंदाचं प्रतिबिंब पडू शकत नाही. मग आनंदाचं प्रतिबिंब कुठे पडत असतो त्याचं सांगा. त्याचा विचार कधी जमावा. आनंदाचा श्लोक आहे. संपदे 15 प्रकरण थोडे म्हणजे अभंग करून टाकू.